हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 22 जून 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे आपल्या मराठी भाषेतून. पहिल्यांदा लेक्चरचं स्वरूप कसं असतं सांगतो आणि त्यानंतर आपण आजच्या डिस्कशनला जोमात एका सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो, जे महत्त्वाचे आपल्यासाठी आहेत ते डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. सो आजचं 22 जून 2021चं डिस्कशन स्टार्ट करूया. सो लेट स्टार्ट. पहिला आर्टिकल कोणता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते बघूया. सो लेट स्टार्ट. आर्टिकल डिस्कस करण्याच्या अगोदर जे आर्टिकल महत्त्वाचे कोणते कोणते आपण डिस्कस करणार आहोत त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. हे तर पहिलं आर्टिकल जे वॅक्सिनेशन पॉलिसीवर आहे हे आपण टोटली इग्नोर करणार आहोत, बघणार नाही आहोत. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्यासाठी महत्त्वाचे जे फॅक्ट्स आहेत ते कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये नाही आहेत. त्यामुळं हे आर्टिकल आज आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे याच्यात ओव्हरव्ह्यू याचा थोडक्यात तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आजची जी वॅक्सिनेशन पॉलिसी आहे ना त्याच्यामध्ये काय काय लूप होल आहेत आणि ते आपल्याला ओव्हरकम करायला पाहिजे, तर आपण पॅन्डेमिकशी चांगल्या पद्धतीनं लढा देऊ शकतो असं सांगणारे हे आर्टिकल आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही फॅक्च्युअल एवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी नाही आहेत. त्यानंतर हे जे आर्टिकल आहे ना टुवर्ड्स ए मोर फेडरल स्ट्रक्चर, याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जो टॅक्स रिलेटेड मुद्दा आहे ना, टॅक्स रिव्हेन्यूमध्ये आणि टॅक्स कलेक्शनमध्ये जी अथॉरिटी डिवाईड केली गेली ना त्याच्यावर भाष्य करणारे हे आर्टिकल आहे. ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर केस टू डिटर्मिनाइज सुसाईड, डिक्रिमिनलाइज आहे, ते डिटर्मिनाइज नाही आहे. म्हणजे सुसाईड जे होत आहेत ना आता सोसायटीमध्ये आणि त्याच्यावरती इंडियन पिनल कोडमध्ये IPC ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये काही तरतुदी दिल्या आहेत. त्या तरतुदीविषयी उहापोह करणारे आर्टिकल आहे आणि खूप महत्त्वाचं आजचं आर्टिकल आहे. आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. त्यानंतर हे जे आर्टिकल आहे ते डिस्कस आपण करत नाही आहोत. कारण का तर याच्यामध्ये अफगाण पॉलिटिक्स, इंटरनल त्यांचं पॉलिटिक्स आहे त्याच्यावरती डिस्कस करणारे हे आर्टिकल आहे. याच्याविषयी जर आपल्याला काही याच्यातून घ्यायचंच असेल ना तर इराण इंडिया रिलेशनशिप काय आहे हे आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर याच्यामध्ये आता प्रेसिडेन्शियल इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये रईसी जे आहेत ते आता नवीन इलेक्ट झाले आहेत आणि त्याच्यावरती हे भाष्य करणारं आर्टिकल आहे आणि त्यांचं इंटरनल पॉलिटिक्स सांगणारं आर्टिकल आहे. ते आपल्या दृष्टीतून महत्त्वाचं नाही आहे. हे जे आर्टिकल आहे ते पुअर पीपल्स जे आहेत त्यांना आयडेंटिफाय केलं पाहिजे, त्यांची पुनर्गणना व्हायला पाहिजे हे सांगणारे आर्टिकल आहे. हे डिटेलमध्ये आपण बघणारच आहोत. त्यानंतर हे जे आहे ते आर्टिकलसुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. कारण याच्यामध्ये हे सांगितले की जे कोविड-19 मध्ये जे कुटुंबातील करता काही लोकांनी गमावला आहे त्याला दुर्दैवी मृत्यू, त्या कुटुंबाला त्यांच्या कर्त्याला दुर्दैवी मृत्यू आला आहे कुटुंबातल्या, त्याच्यामुळे त्यांना एक कॉम्पन्सेशन म्हणून अमाऊंट तरी द्यायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रोव्हिजन काहीतरी करायला पाहिजे हे सांगणारे हे आर्टिकल आहे. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर हे जे आर्टिकल आहे ते अफगाणिस्तानमध्ये जे इंटरनल सिच्युएशन चालू आहे तालिबान आणि अफगाण गव्हर्नमेंटमध्ये आणि त्यामध्ये USA काय रोल आहे आणि त्याच्यामध्ये USA आता नवीन स्टेप घेताना आपल्याला दिसत आहे त्याच्यावर भाष्य करणारं आर्टिकल आहे. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो चला आपण पहिल्या आर्टिकलला सुरुवात करूया. बघूया आपलं पहिलं आर्टिकल कोणतं आहे ते. पहिलं जे आपलं आर्टिकल आहे ना द स्टेट ऑफ इंडियाज पुअर मस्ट बी एक्नॉलेज्ड, म्हणजे आपल्या पुअर कंडिशन जी इंडियामधली पुअर पीपल आहेत ना त्यांना ॲड्रेस करणारं खरं तर आर्टिकल आहे. फॅक्ट टू फॅक्ट या आर्टिकलचा अभ्यास आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या आर्टिकलमध्ये प्रामुख्यानं पॉवर्टीवर बोलले गेले आणि पॉवर्टीची म्हणजे गरिबीची सिच्युएशन इंडियामध्ये काय आहे आणि ती खूपच वर्स्ट वारंवार होत चालली, जसजसा कालावधी जाईल तसतसं जी जास्त वर्स्ट होत चालली हे सांगणार हे आर्टिकल आहे. मग याच्यामध्ये इम्पेरेटिव्ह काय महत्त्वाचे पॉईंट काय दिले. पहिल्यांदा हे लक्षात घ्या की सी रंगराजन कमिटीचा उल्लेख आला आहे. त्यामुळं या कमिटीनं काय रिकमेंडेशन केलं होतं ना सी रंगराजन कमिटीनं ते आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सुरेश तेंडुलकर कमिटी आली होती आणि त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड आणखी एक कमिटी लकडवाला कमिटी आहे. याच्यामध्ये दिली नाही परंतु मी सांगतो तुम्हाला इथं लकडवाला कमिटी काय त्याच्या पण रिकमेंडेशन आपण करून ठेवायला पाहिजे. समजते. मग आता याच्यामध्ये इम्पेरेटिव्हमध्ये काय सांगितलं द एक्झॅक्ट नंबर्स ऑफ द डेट मस्ट बी केअरफुली डॉक्युमेंटेड. म्हणजे आता हे आर्टिकल लिहिलं गेले कशामुळे. आता प्रत्येक येणारा आर्टिकल भारतामधलं जास्त करून कशाशी रिलेटेड असणार, पॅन्डेमिक्स रिलेटेड असणार. पॅन्डेमिकमुळं वेगवेगळ्या क्षेत्रावर कशा पद्धतीनं परिणाम होतोय हे सांगणार असणार, बरोबर आहे. मग याच्यामध्ये जी गरीब लोकसंख्या आहे ना त्याचा पॅन्डेमिकनं त्यांच्यावर कसा पॅन्डेमिकचा परिणाम झाला नाही याच्यावरती सुद्धा या आर्टिकलमध्ये खूप बोललं गेले. मग त्याच्याविषयी हे सांगताना काय म्हणते
तर एक्झॅक्ट नंबर म्हणजे जी डेथ झाली आहे ना कोरोनामुळं त्यांचा एक्झॅक्ट नंबर काउंट होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता अनेक ठिकाणी आपण बघितलं की लोअर काउंट झालं आहे, त्याच्यामुळे त्यानंतर मग 5 टाइम 6 टाइम जास्त संख्या तिथे निघाली डेथ झालेली कोरोनामुळे. बरोबर आहे. कालच्याच द हिंदूला कर्नाटक स्टेटची न्यूज होती की 6 टाइम जास्त काउंट रिकाउंटिंग केल्यानंतर झालं त्याच्यामध्ये, हे पाहायला मिळालं. त्यानंतर पुढं काय सांगितलं, स्टेट ऑफ द डिक्रिपिट इंडियन इकॉनॉमी इज टू बी रिपेअर्ड is to able to meticulously count the number of the poor and to prioritize them. इथं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जर आपण गरीब लोकसंख्या किती आहे हे एक्झॅक्ट काउंट नाही केलं किंवा कोविड-19मुळे परिणाम झाला, आता काही जण मिडल क्लासमध्ये येत होते परंतु कोविड-19चा इफेक्ट होऊन ते पुन्हा पुअर सेक्शनमध्ये गेलेत, पॉवर्टीमध्ये गेलेले आहेत. मग त्याचं रिकाउंटिंग होणं गरजेचं आहे आणि ते जर काउंट आपण नाही केलं तर त्यांना प्रायोरिटाईज आपल्याला करता येणार नाही, म्हणजे त्यांना प्रेफरन्स आपल्याला देता येणार नाही असं इथं सांगितलं. त्यानंतर वर्ल्ड बँकचा डेटा सांगितलं. वर्ल्ड बँकनं काय सांगितलं होतं तर मिनिमम कन्झम्पशन आपलं $2 असायला पाहिजे पर डे इन्कम $2 असायला पाहिजे मिनिमम. त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपण पुअर सेक्शनमध्ये येतो असं इथं सांगितलं होतं वर्ल्ड बँकनं. पण ते सुद्धा आकडेवारी कुठंतरी इनॲडिक्वेट असलेलं आपल्याला पाहावेस मिळते, अपुरी असलेले आपल्याला पाहायला मिळते. कारण $2 म्हणजे सहसा आपल्या रुपीजमध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं तर 160 रुपीच्या आसपास होत आहेत. मग एका डेमध्ये जर 160 रुपीज इन्कम असेल तर त्याच्यामध्ये तुमचे सर्व उपभोग तुम्ही घेऊ शकताय का, हे तुम्हाला विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि याच्यापेक्षा जर कमी लोक कमवत असतील ना तर ते मग पुअर सेक्शनमध्ये येतात असं इथं सांगितले. खऱ्या अर्थाने 160 म्हणजे 200 रुपये जरी पर डे कमवणारा वर्कर असेल ना तर तो सुद्धा खऱ्या अर्थानं पुअर सेक्शनमध्येच येतो. परंतु वर्ल्ड बँकने काय सांगितले तरी मिनिमम 160 इन्कम असेल तो पुअर सेक्शनमध्ये, 160 पेक्षा कमी इन्कम असेल तर तो पुअर सेक्शनमध्ये येऊ शकतो. म्हणजे $2 विषयी मी बोलतोय इथं, तुम्हाला समजते. आणि ही सुद्धा कुठंतरी इनॲडिक्वेट पॉवर्टी लाईन आहे असं इथं सांगितलं. त्यानंतर ए सर्वे इन 2013 इथं काय सांगितलं, ए सर्वे इन 2013 हॅज सेड 2013ला एक सर्वे झाला होता. त्या सर्वेमध्ये काय सांगितलं गेलं तर इंडिया स्टूड ॲट 99 अमंग 131 countries and with the median income of $616 per annum, it was the lowest among BRICS and fell in the lower middle income country bracket. 2013 मध्ये जो सर्वे झाला ना त्याच्यामध्ये पुअरिटीच्या नुसार, गरिबीच्या नुसार 131 कंट्रीज पैकी आपला 99वा नंबर लागतो. म्हणजे कुठंतरी खूपच खालची रँक आपल्याला त्याच्यामध्ये मिळालेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि ब्रिक्स कंट्री ज्या आहेत, आता ब्रिक्सचा इथं उल्लेख आला म्हणजे ब्रिक्स ग्रुप बघून ठेवायला पाहिजे तुम्ही. ब्रिक्समध्ये ज्या कंट्रीज आहेत ना त्या कंट्रीजमध्ये आपली खूपच वृष्ट कंडिशन, खूपच वाईट अवस्था असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढं सांगितलं देअर हॅज बीन अ स्लाईड, म्हणजे त्याच्यामध्ये कुठंतरी स्लाईड आपल्याला पाहायला मिळाली, त्याच्यामध्ये कुठंतरी कमतरता होत गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. म्हणजे काय झालं तर गरिबी वाढत गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं, 3 इम्पॉर्टंट डेटा पॉईंट्स हॅव मेड इट क्लिअर दॅट द स्टेट ऑफ इंडियाज पुअर नीड टू बी एक्नॉलेज्ड इफ इंडिया इज टू बी लिफ्टेड. म्हणजे जर गरिबी रेषेखालून लोकांना जर बाहेर काढायचं असेल, त्यांना गरिबीतून बाहेर काढायचं असेल तर त्याच्यासाठी काय मेजरमेंट घ्यायला पाहिजे आणि ते इंडियाकडून घेतले गेले नाहीत. आणि खाली 4 फॅक्ट दिलेले आहेत. त्या 4 फॅक्टवरून आपल्याला हे लक्षात येतं की आपण त्याच्यावरती कोणतीही प्रिकॉशन, तर शक्तिशाली प्रिकॉशन त्याच्यावरती घेतली गेली नाही. त्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलंय, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन्स एक्सपेंडिचर ऑफ 2017-18 फॉर द फर्स्ट टाइम सिन्स 1972-73 बिईंग द फॉल. त्याच्यामध्ये आपल्याला 1972-73 पासून आत्तापर्यंत फक्त 2017-18 पर्यंत जर विचार केला ना आपण तर तिथपर्यंत आपल्याला फॉलच त्याच्यामध्ये होत गेला. म्हणजे गरिबी वाढतच गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये कोणतीही इम्प्रूव्हमेंट झालेली नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिकॉशन त्याच्याविषयी घेतलं गेलं नाही, आकडेवारी लक्ष दिलं गेलं नाही आकडेवारीवर, असं इथं सांगितलं. त्यानंतर दुसरा फॅक्ट काय सांगितलंय, फॉल ऑफ द इंडिया इन द ग्लोबल हंगर इंडेक्स टू सिरियस हंगर इंडेक्स.
ग्लोबल हंगर इंडेक्स काढला जातो ना, त्याच्यामध्ये आपली कॅटेगरी सिरियस हंगर इंडेक्समध्ये गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणजे सिरियस हंगर इंडेक्स आहे आपला, जो हंगर इंडेक्स काढला जातो इंडियाचा तो, आणि त्याच्यावरती सुद्धा कुठंतरी विचार करायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगितले. तिसरा फॅक्ट काय सांगितलं आहे, इंडियाज ओन हेल्थ सेन्सस डेटा और द रिसेंटली कॅल्क्युलेटेड नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे और NFHS5 which had worrying markers of the increased malnutrition, infant mortality and maternal health. म्हणजे ज्या गर्भवती माता असतात त्या मुलाला जन्माला घातल्यानंतर किती पर्सेंटमध्ये जगतात, त्याला आपण मॅटर्नल हेल्थ म्हणतो. त्यांची हेल्थ कशा प्रकारे आपण जपतो त्याच्यामध्ये सुद्धा आपली परिस्थिती खालावलेली आहे आपल्याला असं पाहाव्यास मिळतं. त्यानंतर इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे जी बालकं नवीन जन्माला येतात त्यांच्यामध्ये जो मृत्यूदर आहे तो कुठंतरी मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मलन्यूट्रिशनचा प्रॉब्लेम आपल्यात मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यावर सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. त्याची सिच्युएशन याच्यावर सुद्धा आपण कुठंतरी कमी लक्ष दिलं गेले असं इथं सांगितलं. हा तिसरा फॅक्ट त्यांनी सांगितला. चौथा फॅक्ट काय, तर स्टॅटिस्टिक्स अर्लियर दिस इयर ऑफ बांगलादेश बेटरिंग इंडिया ॲव्हरेज इन्कम स्टॅटिस्टिक्स. म्हणजे ॲव्हरेज इन्कमचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स बघितले तर त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा बांगलादेश जी कंट्री आहे ना ती चांगलं परफॉर्मन्स करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यापेक्षा वाईट काय गोष्ट असू शकते असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर आहे, आपल्यापेक्षा गरीब देश जे मानले जातात ते सुद्धा अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये चांगले कार्य करताना आपल्याला दिसत आहेत, त्याच्यामध्ये चांगलं काम करताना आपल्याला दिसत आहेत, आपल्या पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपली काही रँक चांगली असलेली आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. त्यानंतर इफ वी डू नॉट बॉदर टू नो, म्हणजे इथं काय सांगितले, जर या सर्वांचा जे 4 फॅक्ट मी आता तुम्हाला सांगितले ना, जर कंट्रीनं आपल्या देशाने या सर्वांचा विचार नाही केला तर याच्यामधून बाहेर पडणं आपल्याला जवळजवळ नामुमकिन होईल, जवळजवळ इम्पॉसिबल होईल असं इथं सांगितले. आणि त्यानंतर पुढं काय आकडेवारी सांगितले आहेत, काय स्टेप घ्यायला सांगितले आहेत, फर्स्ट स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप इथं सांगितले. रिझन वाय नंबर्स काउंट, म्हणजे इथं काय सांगितले की नंबर का काउंट करायला पाहिजे तुम्ही, तर नंबर यासाठी काउंट करायला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला एस्टिमेट तर करायला यायला पाहिजे ना. बरोबर आहे, जर तुम्हाला नंबरच एक्झॅक्ट पुअर पीपल आपल्या कंट्रीजमध्ये किती आहेत त्याचा नंबरच एक्झॅक्ट माहिती नसेल, स्टॅटिस्टिकल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसेल ॲक्युरेटली सर्वे केलेलं, तर तुम्ही त्याच्यावर प्रिकॉशनच घेऊ शकत नाही, तर तुम्ही त्याच्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजनच करू शकत नाही, कारण तुम्हाला त्याचं नॉलेजच नाही. बरोबर आहे, तेच या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही पहिल्यांदा सर्वे करायला पाहिजे. सर्वे म्हणजे काय, रिकाउंट करायला पाहिजे, काउंट व्यवस्थित करायला पाहिजे. मग त्या पॉप्युलेशन टोटल तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये पुअर पॉप्युलेशन किती माहिती पाहिजे, तरच तुम्हाला त्या पुअर पॉप्युलेशनवरती एक स्पेशल प्रोव्हिजन त्याला करता येईल, बजेटमध्ये त्याला वेगळं स्थान देता येईल. समजते. आणि बाकी काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे. 2006 ते 16चा जर कालावधी बघितला ना तर त्याच्यामध्ये जवळजवळ 271 मिलियन जे सिटीजन्स आहेत ना त्यांना पॉवर्टी लाईनमधून आपण बाहेर काढलेलं बघितलं, आपण बाहेर काढलं त्यांना. परंतु 2006 ते 16 मधलं हे फक्त झालं. 2016 पासून आतापर्यंत जर बघितलं ना तर प्रत्येक इंडेक्समध्ये आपल्याला त्याच्यामध्ये स्लाइड बघायला मिळाला, त्याच्यामध्ये कुठं तर आपण खाली घसरलो आहे हे बघायला आपल्याला मिळालं आहे असं इथं सांगितलं आहे. म्हणजे एकंदरीत या आर्टिकलमध्ये काय सांगितलं आहे की याच्यामध्ये आपण प्रयत्न तर करतोय पण तो प्रयत्न सक्सेसफुल ठरत नाही, म्हणजे पॉवर्टी लाईनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर काय माहिती आहे का, या कोविड-19मध्ये फक्त लोकांची डेथ झाली असा परिणामच फक्त नाही झाला, तर लोक गरिबी रेषेखाली सुद्धा गेली. त्याच्यामुळं खूप जण लोक बेरोजगार झालेत, अनएम्प्लॉयमेंट निर्माण झाली आणि त्याच्यामुळेच त्यांच्यामध्ये काय येणार, पुअरपणा येणार आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये गरिबी येणार आहे. त्यामुळे ते पॉवर्टीमध्ये ढकलले जाणार आहेत. त्याच्यामुळे त्यांचं व्यवस्थित ॲक्नॉलेजमेंट त्यांचं करायला पाहिजे. म्हणजे किती पॉप्युलेशन आता पॉवर्टी लाईनमध्ये आहे आणि त्यांना मग ती पॉप्युलेशन किती हे कळलं तरच आपण त्यांना त्या पॉवर्टी लाईनमधून कसं बाहेर काढायचं, त्यांच्यामध्ये किती प्रोव्हिजन करायची त्यांच्यासाठी बजेटमध्ये, आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी कोणकोणत्या योजना लागू करायच्या हे आपण विचार करू शकतो असं या आर्टिकलमध्ये सांगितलं. आणि फॅक्च्युअली या आर्टिकलमध्ये जर बोलायचं झालं ना तर फॅक्च्युअली काय सांगितलं, तेंडुलकर कमिटीचा उल्लेख आला आहे, त्यानंतर सी रंगराजन कमिटीचा उल्लेख आला आहे, आणि त्याचबरोबर पॉवर्टीशी रिलेटेड आणखी एक महत्त्वाची कमिटी ते आहे लकडवाला कमिटी. ही पण तुम्हाला ह्या 3 कमिटी ज्या आहेत, कमिशन्स ज्या आहेत ना
त्यांची रिकमेंडेशन तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. त्यांनी काय काय रिकमेंड केलं होतं त्यावेळेस पॉवर्टी लाईन कमी करण्यासाठी किंवा पॉवर्टी भारतातली कमी करण्यासाठी, ते तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. एवढं या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजे या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं काय, एक तर पॉवर्टीची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे, आणि पॉवर्टीशी रिलेटेड इंडेक्स वगैरे जे नवीन आहेत ना ते माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल ब्रिक्सचा विषय आता सांगितलं की 131 कंट्रीजपैकी 99वी रँक आपली होती. त्याचबरोबर वर्ल्ड बँकचा उल्लेख येत आला आहे. मग वर्ल्ड बँकविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपण करून ठेवायला पाहिजे, बरोबर आहे. एवढं या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं दुसरं काय, पॉवर्टीविषयी थोडी आकडेवारी तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. त्यामुळं त्याचा एसएमध्ये किंवा विशेष करून GS मध्ये आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये उपयोग होऊ शकतो. समजते? एवढंच आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं आर्टिकल कोणतं महत्त्वाचं आहे ते बघूया आपण. पुढचं जे आर्टिकल आहे ना ते आपल्याला टाइम टू गिव्ह, म्हणजे हे आर्टिकल कशावरती भाष्य करते तर कोरोना पॅन्डेमिकमध्ये बऱ्याच घरातील जे कर्ते आहेत, मग त्या महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ते काय झालंय तर ती फॅमिलीच मग रस्त्यावर आली असं म्हणू शकतो आपण. त्या फॅमिलीला डायरेक्ट गरीब आले असं म्हणू शकतो आपण, कारण त्या फॅमिलीतला कर्ताच कोरोनामुळे मरण पावला आहे. त्यामुळे आता त्यांच्या इन्कमचा सोर्स काय असणार किंवा त्यांना पुनर्स्थापित त्यांचं अस्तित्व करण्यासाठी खूप मोठा लढा द्यावा लागणार. आणि त्याच्यासाठीच मग आता सेंट्रल गव्हर्नमेंटने काही फंड ॲलोकेट केले आहेत, काही स्कीम्स त्यांच्यासाठी ॲलोकेट केलेले आहेत. याच्यावरती हे भाष्य करणार खरं तर आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये अगोदर सांगतो तुम्हाला फॅक्ट काय काय आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टचा उल्लेख आला आहे, त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट याच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपण करून ठेवायला पाहिजे. बेसिक काय डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्यानंतर सेंट्रल विस्टा कमिशनचा उल्लेख आला आहे, तर सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट काय मी अगोदर तुम्हाला सांगितलं, हे तुम्ही बघणं गरजेचं आहे वारंवार न्यूजमध्ये सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट. त्यानंतर आत्मनिर्भर भारतविषयी इथं बोलले गेले. त्यामुळे आत्मनिर्भर भारत काय आहे, त्याच्यामध्ये काय नेमक्या तरतुदी आहेत, काय स्कीम आहे, हे सर्व त्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा उल्लेख येत आला आहे. त्यामुळे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड काय आहे याची बेसिक इन्फॉर्मेशन विकिपीडियावरून तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय आहे हे बघून ठेवायला पाहिजे. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याची कन्सेप्ट इकॉनॉमीमध्ये दिली ती बघून ठेवायला पाहिजे. आणि एकंदरीत या आर्टिकलचा कोर काय आहे मी तुम्हाला सांगतो. आत्ताच सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली होती की जे कोविडमुळं ज्या कुटुंबांना हानी पोहोचली आहे मोठ्या प्रमाणात, त्यांचे जे कर्ते पुरुष आहेत किंवा महत्त्वाच्या पर्सनॅलिटी त्यांच्या कुटुंबातल्या ज्या आहेत त्या मरण पावल्या आहेत, मग त्यांना काहीतरी कॉम्पेन्सेशन मिळावं असं पिटिशन दाखल केली होती. मग सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला त्याच्यावरती विचारणा केली. आणि त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलं तर 4 लाखाचं प्रत्येक कुटुंबाला 4 लाखाचं पॅकेज जाहीर केलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. बरोबर आहे, ही कुठंतरी चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर हे 4 लाख हे परमनंट सोल्युशन आहे का तर नाही, कारण 4 लाख कधी तर संपणारच आहेत. मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आणायला पाहिजे. आणि त्यामुळं जे कोविड-19मुळं ज्या मुलांचे पालक मरण पावले आहेत, म्हणजे ते मुलं आता अनाथ झाले, मग त्या अनाथ मुलांसाठी एक वेगळी प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने करायला पाहिजे, जे की त्यांच्या बेसिक नीड आहेत, राहण्याची सुविधा, त्यांच्या खाण्याची सुविधा, त्याचबरोबर एज्युकेशन त्यांना प्रॉपरली मिळायला पाहिजे. आणि याच्या सर्वांची नियोजन आता कोणी करायला पाहिजे तर सेंट्रल गव्हर्नमेंटने करायला पाहिजे, पण किंवा संबंधित गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे. बरोबर आहे, तर ते परमनंट सोल्युशन असू शकतं. जर फक्त तुम्ही एक ठराविक अमाऊंट देऊन जबाबदारी संपली असा जर विचार करत असाल तर ते कुठंतरी उपयोगी ठरणार नाही, ते कुठंतरी इफेक्टिव्ह ठरणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं, कॅश देताय ठीक आहे, पण ही टेम्पररी मदत आहे, परमनंट मदत नाही. परमनंट मदत करायची असेल तर त्यांच्यासाठी परमनंट स्कीम आपल्याला आणायला पाहिजे, परमनंट तरतुदी त्यांच्यासाठी केल्या गेल्या पाहिजे. त्यांच्या मुलांसाठी ज्या बेसिक नीड्स आहेत ना त्या भागवण्यासाठी त्यांच्यासाठी परमनंट काहीतरी स्कीम आपण करायला पाहिजे, परमनंट आपण काहीतरी योजना त्यांच्यासाठी करायला पाहिजे. हेच या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. बरोबर आहे. आणि आता ऑर्फन्ड चिल्ड्रन जे आहेत त्यांच्याविषयी सुद्धा मोठ्या प्रमाणात न्यूजमध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या येत होत्या. मग ते अडॉप्शन पॉलिसीविषयी सुद्धा यांच्याविषयी बातमी आली होती. अडॉप्शन ॲक्ट काय आहे, अडॉप्शन ॲक्टमध्ये काय प्रोव्हिजन दिले हे सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते? एवढंच आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. पुढचं आर्टिकल महत्त्वाचं कोणतं आहे ते बघूया आपण. पुढच्या आर्टिकलमध्ये अफगाणिस्तानविषयी भाष्य केलेलं आहे.
मग याच्यामध्ये काय सांगितलं, डेडलाईन ऑफ सप्टेंबर 11, 2021. आता सप्टेंबर 11, 2021 जी तारीख आहे ना, त्या तारखेपर्यंत जे USA मिलिटरी फोर्स आहे तिथे, USA फोर्स आहे ना तिथं, ती विड्रॉ करणार आहे तिथून, त्यांच्या मायदेशी ते परत जाणार आहेत. मग इथला अफगाणिस्तानमधला इश्यू काय तुम्हाला मी सांगतो. इथं अफगाणिस्तान गव्हर्नमेंट तर आहे, परंतु यांना विरोध करणारी तालिबान संघटना एक आहे. मग ही तालिबान जे आहे ना, तालिबानी संघटना जी आहे ना, त्याला अगोदर टेररिस्ट मानलं जायचं, परंतु आता त्यांच्यासोबत बातचीत केली जाते, USA गव्हर्नमेंटकडून बातचीत केली जाते. कारण का, तर या तालिबानमध्ये आणि अफगाण गव्हर्नमेंट जे आहे ना, त्यांच्यामध्ये वारंवार कॉन्फ्लिक्ट चालत असतो. आणि हे जे तालिबानी आहेत ना, तालिबानी संघटना आहे ना, ती अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटच मानत नाही. समजते. यांचं काय मत आहे की हे जे गव्हर्नमेंट आहे ते आम्हाला मान्य नाही, त्यामुळे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्लॅश असतो. मग याच तालिबानपासून प्रोटेक्शन देण्यासाठी USनं मदत केली होती अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला. मदत केली होती म्हणजे काय, यांची फोर्स जी आहे ती अफगाणिस्तानमध्ये 24 hours डिप्लॉय केली गेली होती. म्हणजे खूप वर्षांपासून ती फोर्स जी आहे ती तिथं डिप्लॉय केलेली आहे. आणि त्या फोर्सचं काय काम आहे, तर तालिबानमध्ये आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी आणि तालिबानपासून अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला प्रोटेक्शन द्यावं, हा उद्देश त्या फोर्सचा होता. परंतु आता USA गव्हर्नमेंट, विशेष करून जो बायडन जे गव्हर्नमेंट आहे ना, ते काय प्रयत्न करते, तर यांच्यामध्ये, या तालिबानमध्ये आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते आणि लवकरात लवकर जी USAची फोर्स आहे ना, ती तिथून विड्रॉ करण्याचा प्रयत्न करते. मग त्यांनी काय सांगितलं, 11 सप्टेंबर 2021 पर्यंत आम्ही तिथली फोर्स जी आहे आमची USAची, ती आम्ही विड्रॉ करीन. मग त्याच्यामध्ये काय चाललंय, तर तालिबान आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटमध्ये समझोता करण्याचं चाललं आहे, त्याच्यामध्ये शांतता त्यांच्यामध्ये प्रस्थापित करण्याचं चाललं आहे. आणि कुठंतरी थोड्याफार प्रमाणात ते यशस्वी सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यामध्येच परत आपण बघितलं होतं की पाकिस्तानने तालिबानशी बातचीत केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. बरोबर आहे. आता याच्यामध्ये किती स्टेक होल्डर आहेत, एक तर अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आहे, त्यानंतर तालिबान संघटना आहे, त्यानंतर पाकिस्तान गव्हर्नमेंट आहे आणि USA गव्हर्नमेंट आहे. बरोबर आहे. आणि आत्ताच पुढच्या न्यूजमध्ये आपल्याला बघायलाच मिळेल की काही ऑफिशियली इंडियन ऑफिशियल आहे, त्यांनी सुद्धा यांच्यामध्ये तालिबान किंवा अल कायद्याशी बोलायचा प्रयत्न केला होता. पुढच्या न्यूजमध्ये आपल्याला बघायलाच मिळेल. हा एकंदरीत इश्यू इथं चालू आहे आणि त्याच इश्यूवरती हे आर्टिकल बेस आहे. हे आर्टिकल ते इश्यू सांगणारं आर्टिकल आहे. समजते तुम्हाला, एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जर काय घ्यायचं आहे, तर आपलं अफगाणिस्तान गव्हर्नमेंटचं रिलेशन काय आहे, आपलं पाकिस्तान गव्हर्नमेंटसोबत रिलेशन काय आहे, आपलं USA गव्हर्नमेंटसोबत रिलेशन काय आहे, हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून बघून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला, एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं होतं. जॉग्राफिकल लोकेशनसुद्धा याचं बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होतं. पुढचं आर्टिकल बघू कोणतं आहे महत्त्वाचं आपल्यासाठी. पुढचं आर्टिकल जे आहे ना, ते आपल्याला टुवर्ड्स द मोर फेडरल स्ट्रक्चर, हे टॅक्स पॉलिसीविषयी सांगते. आपल्या जी गव्हर्नमेंटची टॅक्स पॉलिसी आहे ना, त्याच्यावरती भाष्य करणारं हे आर्टिकल आहे. हे आर्टिकल टोटली टॅक्स बेस आहे. विशेष म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितल्यासारखं या आर्टिकलमध्ये टॅक्स विषयी बोलले गेले. त्याच्या अगोदर हे काय सांगितलं, आपल्याला स्वातंत्र्य काय उगीच मिळालं नाही, आपल्याला स्वातंत्र्यासाठी खूप कष्ट करावं लागलं आहे आणि त्या देश स्वातंत्र्य झाल्यावर सुद्धा आपल्याला स्ट्रगल करावं लागलेलं आहे वेगवेगळ्या राज्यांसोबत, वेगवेगळ्या जे वेगवेगळ्या क्षेत्राचे राजे होते ना त्यांच्यासोबत. मग त्याच्यामध्ये त्रावणकोरचा उल्लेख आला आहे, हैदराबादचा उल्लेख आला आहे, जोधपूरचा आला आहे, भोपाळचा आला आहे, जुनागडचा आला आहे, त्याचबरोबर काश्मीरचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आला आहे. बरोबर आहे. आणि त्याचनंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळजवळ 1961 पर्यंत गोवा जे स्टेट आत्ताचं आहे ना, त्याच्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि 1961 मध्ये कुठंतरी पोर्तुगीजांना तिथून निघून जावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे जवळजवळ 1961 पर्यंत गोव्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. मग हे सगळं आपण मिळवलं आहे, परंतु कुठंतरी टॅक्स डिस्ट्रीब्युशन सिस्टम आपली आहे ना, त्याच्यामध्ये कुठंतरी लूप होल इथं दिलेला आहे. लूप होल असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो, कारण सर्व राज्यांचे समान विकास होताना आपल्याला दिसत नाही. मग त्याला खरं तर पहिलं आर्थिक कारण म्हणजे काय, टॅक्स डिस्ट्रीब्युशन आणि टॅक्स रेव्हेन्यू कलेक्शन आहे. मग त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्सचा उल्लेख इथं आलेला आहे. डायरेक्ट टॅक्सवरती इथं भाष्य पूर्ण आर्टिकल हे डायरेक्ट टॅक्सवरती बोलतं, परंतु मला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्समधला फरक पहिल्यांदा सांगतो. डायरेक्ट टॅक्स म्हणजे कसले टॅक्स, तर तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंटला जे टॅक्स भरताना ते टॅक्स, म्हणजे नगरपालिकेमध्ये वगैरे जाऊन तुम्ही जे टॅक्स भरताना ते टॅक्स म्हणजे डायरेक्ट टॅक्स. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तर इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे समजा तुम्ही एक पेन घेतलाय, बरोबर आहे, आणि त्या पेनची किंमत आहे 12 रुपये, बरोबर आहे.
तर त्या पेनची ॲक्च्युअल किंमत जी असते ना ती असते 10 रुपये आणि त्याच्यावरचा प्लस 2 रुपये आहे ना तो टॅक्स असतो 2 रुपये. म्हणजे हा टॅक्स आपण कुणाला दिला, जर जो पेन विक्रेता आहे ना त्याला दिला त्या पेनची प्राईस म्हणून. बरोबर आहे. म्हणजेच काय, तो पेन विक्रेता कुणाला देणार आहे, तर ज्याच्याकडून तो माल लॉटमध्ये खरेदी करतो आणि ज्याच्याकडून लॉटमध्ये माल खरेदी केलाय तो कंपनीकडून खरेदी करतो, म्हणजे तो कंपनीला देतोय आणि कंपनी गव्हर्नमेंटला भरते टॅक्स तो. बरोबर आहे. याला आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. म्हणजे जो टॅक्स आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटला पेड करत नाही तो आहे इनडायरेक्ट टॅक्स आणि जो टॅक्स आपण गव्हर्नमेंटला डायरेक्ट पेड करतो त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो. समजते हा फरक आहे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये. मग इथं डायरेक्ट टॅक्सचा उल्लेख आलेला आहे. मग या आर्टिकल काय सांगतं, तर आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं टॅक्सचं कलेक्शन आहे. वेगवेगळ्या राज्यात आता महाराष्ट्रामध्ये समजा 5,000 कोटी टॅक्स कलेक्ट होतोय. कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये 6,000 कोटी टॅक्स कलेक्ट होतोय. इतर कोणत्याही आता दुसऱ्या कुठल्या तरी गव्हर्नमेंट यूपीमध्ये समजा 1,000 कोटी टॅक्स कलेक्ट होतोय. बरोबर आहे. आता हा यांनी रिव्हेन्यू कलेक्ट केलेला आहे, टॅक्स कर कलेक्ट केलेला आहे. बरोबर आहे. आणि हा टॅक्स कुठं जाणार, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार. बरोबर आहे. हा टॅक्स कुणाला जाणार, सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार. मग हा एकूण टॅक्स जो आहे ना तो 11 आणि 12,000 कोटी रुपये जो टॅक्स आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे या स्टेटने जमा केला. हे आपलं जे प्रोटोकॉल आहे ना ते हे सांगतं. बरोबर आहे. आणि आता हे 12,000 रुपये आहे ना ते विविध स्टेटसाठी डिस्ट्रीब्यूट केलं जातील. परंतु आता मग यांचं महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ना, हे महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे आणि हे यूपी आहे. समजा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 5,000 कोटी रुपये टॅक्स गोळा केला होता. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्यावर तसा विचार केला तर 5,000 कोटीमध्ये खर्च व्हायला पाहिजे. परंतु या 12,000पैकी कोण जास्त पुअर आहे त्याच्यावरती जास्त खर्च केला जातो. समजा यूपी जास्त पुअर आहे तर यूपीवरती समजा 6,000 कोटी रुपये खर्च यांनी केला. त्यानंतर कर्नाटक त्याच्यापेक्षा जरा बरं आहे. बरोबर आहे. मग त्याच्यावरती फक्त 1,000 खर्च केला बाबा त्यांनी. आणि राहिलेले जे 1,000 कोटी रुपये आणि राहिलेले जे पैसे आहेत ना ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटवरती खर्च केलाय. म्हणजे इथं आपल्याला काय तफावत जाणवली हो, इथं आपल्याला हे जाणवलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट, कर्नाटक गव्हर्नमेंट, यूपी गव्हर्नमेंटपेक्षा तर जास्त टॅक्स गोळा करून सेंट्रल गव्हर्नमेंटला देत आहे, परंतु त्या प्रमाणात त्यांच्यावरती खर्च केला जात नाही. म्हणजे यांनी गोळा केलेला जो रिव्हेन्यू आहे ना तो रिव्हेन्यू यूपी गव्हर्नमेंटवर खर्च केला जातो, यूपी स्टेटवरती खर्च केला जातोय. म्हणजे कुठंतरी ही तफावत आपल्यात असलेली पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामुळेच वारंवार स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कॉन्फ्लिक्ट झालेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये दुसरा आयाम यांनी काय सांगितलं आहे, समजा या 3 स्टेटमध्ये हे आहे, हे आहे आणि हे आहे. या 3 स्टेटमध्ये वेगवेगळी गव्हर्नमेंट आहेत, वेगवेगळी सरकार आहेत, वेगवेगळ्या पक्षांची सरकार आहेत आणि याच्यामध्ये समजा वेगळा पक्ष आहे एक, याचं सरकार आहे आणि हा जो सेंट्रल गव्हर्नमेंटमधला पक्ष आहे ना या तिन्ही पक्षांचा विरोधक आहे असं समजा. तर मग काय करणार, तर याचा हे फायदा घेणार. म्हणजे समजा यूपी गव्हर्नमेंटमध्ये सेम पार्टी आहे, समजा एक्स पार्टी सेंट्रलमध्ये रूल करते आणि तीच पार्टी यूपीमध्ये एक्स पार्टी रूल करते. समजलं तुम्हाला. आणि इथं समजा ए पार्टी आहे आणि बी पार्टी आहे. ए पार्टी महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे पॉवरमध्ये आहे आणि बी पार्टी जी आहे ती कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये पॉवरमध्ये, कर्नाटक स्टेटमध्ये पॉवरमध्ये. मग आता या दोघांचं काय, आता एक्स पक्ष जो आहे, एक्स पार्टी जी आहे ती सेंट्रलमध्ये पॉवरमध्ये, म्हणजे ऑब्वियस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट कुणाला फेवर करणार, तर एक्स पार्टी असणाऱ्या स्टेटला फेवर करणार. म्हणजे एक्स पार्टी जिथं पॉवरमध्ये आहे ज्या स्टेटमध्ये त्या स्टेटला जास्त रिव्हेन्यू देण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे पॉलिटिकल वेंडेट्टा तिथं कुठंतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, पॉलिटिकल रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न करणार. आणि बी आणि ए ज्या वेगवेगळ्या पार्ट्या आहेत ना त्यांना कुठंतरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे यांच्या अथॉरिटीचा, यांच्या पॉवरचा या पॉलिसीमध्ये ॲडव्हान्टेज घेऊ शकतात हे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते तुम्हाला. हेच या आर्टिकलमध्ये हाच इश्यू चांगल्या पद्धतीनं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मी तुम्हाला हे वेगळे एक एक्झाम्पल देऊन सांगितलं की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घेता यावं. हेच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढं बघू काय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते. पुढं जे आहे ना ते सुसाईड, इंडियन पिनल कोडमध्ये सुसाईड अटेम्प्टला गुन्हा आहे. म्हणजे तुम्ही आत्महत्या करताय ना तो सुद्धा एक गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी सेक्शन 309 इंडियन पिनल कोडमध्ये शिक्षासुद्धा सुनावलेली आहे.
म्हणजे सुसाईड करणं हा क्लिअर कट आपल्या इंडियन पिनल कोड IPC नुसार गुन्हा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला फाईन आणि 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते. एक तर फाईन होऊ शकतो किंवा शिक्षा होऊ शकते किंवा दोन्हीही होऊ शकतं. आणि तुमचं जर मेंटली काही प्रॉब्लेम असेल ना तर त्याच्यासाठी त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की त्याच्यावरती ट्रीटमेंट सरकारकडून केलं जाईल. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये वारंवार आपल्याला डिबेट पाहायला मिळतं. तर डिबेट काय असतो तर सुसाईड हा गुन्हा नसून तो एक राईट करावा असं एकाच मत आहे. म्हणजे जसा जगण्याचा अधिकार आहे ना तसाच मरण्याचा पण अधिकार असायला पाहिजे. अधिकार आपल्याला असायला पाहिजे असा एक म्हणणारा वर्ग आहे. आणि दुसरा एक म्हणणारा वर्ग आहे की सुसाईड करणे हा गुन्हा आहे. बरोबर आहे. आणि तेच सांगणारं या आर्टिकलमध्ये आपल्याला तेच सांगितलेलं पाहावयास मिळते. आणि त्याला वेगवेगळ्या केसचा हवाला दिलेला इथं पाहायला मिळते. मग GN कुवर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलं होतं. आणि अरुणा रामचंद्र शानबाग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या 2 केसमध्ये कशाला फेवर केलं गेलं तर या 2 केसमध्ये सांगितलं होतं की आत्महत्या करणं हा गुन्हा आहे आणि तो गुन्हाच असायला पाहिजे. याला फेवर करणाऱ्या 2 केस होत्या. आणि त्यानंतर पुढची केस काय सांगितली, मारुती श्रीपती डुबल वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही जी 1986ची केस होती. किंवा चेन्ना जेगेश्वर वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश अँड P. रथिनम वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये दुसऱ्या जजमेंटला सपोर्ट केलेला आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं तरी जसं आपल्याला आर्टिकल 21 मध्ये लाईफ अँड लिबर्टी दिली, आर्टिकल 19 मध्ये काय मूलभूत अधिकार दिले, तशाच प्रमाणे आपल्याला सुसाईडचा सुद्धा अधिकार असा आहे आणि तो असायला पाहिजे. तो गुन्हा कोणत्याही प्रकारे नसायला पाहिजे असं या केसमध्ये सांगितलं. मग याच्यामध्ये फॅक्च्युअली जर आपण बघायचं झालं तर या ज्या केस मी तुम्हाला आता सांगितल्या ना, अरुणा शानबाग केस असेल किंवा ही केस असेल, हे आपण टोटली सर्व केस ज्या आहेत ना त्याचं जजमेंट सकट त्या नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे, त्याचे वारंवार रिव्हिजन करायला पाहिजे. मग या आर्टिकलमध्ये हेच सांगितलं की अशा प्रकारचं जे सेक्शन आहेत ना 309 सारखी जे सुसाईडला गुन्हा जाहीर करतात ते कुठेतरी रद्द करायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यातल्या तरतुदी कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. हे जे आर्टिकलमध्ये सांगितलं आहे एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. दोन्ही आयडियॉलॉजीज तुम्हाला सांगितल्या आणि त्याच्याविषयी फेवर करणारे जजमेंटसुद्धा त्या केस रिलेटेड आहेत, त्या महत्त्वाच्या कोणत्या आहेत त्या आर्टिकलमध्ये दिलेलं तुम्हाला सांगितलं. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. या आर्टिकलमधून आपल्याला शिकायचं आहे ज्या केस आहेत त्या परफेक्ट करून ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर आर्टिकल 21-19 म्हणजे 12 ते 35 मध्ये जे मूलभूत अधिकार दिलेत ना 12 ते 35 तुम्ही जवळजवळ पाठ करून ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि सेक्शन 309 न्यूजमध्ये मग ते आपण करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलं होतं की इंडिया हॅज द हायेस्ट सुसाईड रेट इन द साऊथ ईस्ट एशियन रिजन. साऊथ ईस्ट एशियन रिजनमध्ये इंडियामध्ये आत्महत्येचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे असं हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलं होतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. मग आता WHO काय आहे बघून ठेवायला पाहिजे, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन समजते. एवढंच फॅक्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये आहेत. बघू पुढं काय इम्पॉर्टंट आपल्याला दिलं आहे ते. इथून पुढं न्यूज खऱ्या तर अर्थानं न्यूज सुरू होत आहेत. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट सिक्स गव्हर्नमेंट डिसिजन ऑन एक्स ग्रॅटिया पेमेंट, सेंटर सेज फोकस इज ऑन युझिंग फंड्स फॉर फूड मेडिकल केअर. सेंट्रल गव्हर्नमेंटला सुप्रीम कोर्टानं हे विचारलं आहे की तुमचं जे एक्स ग्रॅटिया पेमेंट आहे, आता एक्स ग्रॅटिया पेमेंटमध्ये म्हणजे काय तर कोविड-19मुळे ज्यांनी कुटुंबातले महत्त्वाची माणसं गमावले आहेत ना त्यांना कॉम्पेन्सेशन सेंट्रल गव्हर्नमेंटनं जाहीर केलं होतं. मग ते कॉम्पेन्सेशन तुम्ही कधी देणार आहात आणि कशा पद्धतीनं देणार आहात हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुद्धा तशाच पद्धतीने उत्तर दिलेलं पाहाव्यास मिळालं. ते काय आहे तर सुप्रीम कोर्टानं काय विचारलं तर याच्याविषयी फायनल डिसिजन तुम्ही का लवकर देत नाही, त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की आमच्याकडे पैशाचा वगैरे काय प्रॉब्लेम आहे अशातला भाग नाही, परंतु आत्ता सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते फूडवरती म्हणजे लोकांना अन्न पुरवण्यावरती आणि मेडिकल केअर पुरवण्यावरती फोकस करत आहे. त्याच्यामुळे ते डिसिजन पेंडिंगला पडत आहे, परंतु आम्ही लवकरात लवकर डिसिजन घेतो असं सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टाला आश्वासन दिलेलं यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतं. पुढचं जो आहे ना ते आपल्याला महत्त्वाची न्यूज आणि खूप आनंदाची गोष्ट ही आहे की 82 लाख शॉट्स एका दिवसामध्ये कव्हर केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे कुठेतरी वॅक्सिनेशन फास्ट होत आहे याची पुष्टी करणारी ही न्यूज आहे. त्याच्यामुळे ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची.
पुढच्या न्यूजमध्ये ऑप्शनल एक्झाम्स बिटवीन ऑगस्ट 15 सप्टेंबर 15 CBSEनं हे जाहीर केलं आहे की ऑप्शनलच्या जे एक्झाम्स आहेत, जे ऑप्शनल एक्झाम जाहीर केली होती ना, एक्झाम रद्द केले गेले होते, परंतु त्यांच्यासाठी एक कॉमन एक्झाम जाहीर केली गेली होती आणि ती एक्झाम जी आहे ना ती 15 ऑगस्टपासून 15 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये घेतली जाईल असं CBSEनं जाहीर करण्यात आलेलं CBSE करून. पुढची न्यूज आहे अहेड ऑफ अपॉन कॉन्क्लेव्ह पवार मीट्स किशोर. प्रशांत किशोरला पहिल्यांदा या 10 दिवसात ही दुसरी भेट प्रशांत किशोरसोबत शरद पवारची आहे. शरद पवार जे महाराष्ट्राचे NCPचे लीडर आहेत त्यांची. त्यामुळं पॉलिटिकल सिस्टम, पॉलिटिकल वॅन्डेटा कुठंतरी बदलत चाललेलं आहे किंवा पॉलिटिकल क्रायटेरिया कुठंतरी बदलत चाललेलं आहे असं सिच्युएशन निर्माण झालेलं आहे. म्हणजे येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये जे कोएलिशन होणार आहे वेगवेगळ्या पार्टींचं ते कुठंतरी BJPला चांगल्या ताकदीनिशी फाईट देणार का असे सिच्युएशन इथं निर्माण झालेले आहे. आता मगाच तुम्हाला सांगितलं इंडियन ऑफिशियल्स तालिबानची जी आहे ती इंडियन ऑफिशियल्सनी भेट घेतलेली आहे. त्याच्यामुळं तालिबान आणि इंडियामध्ये काहीतरी वेगळं रिलेशन म्हणजे वेगळे संबंध डेव्हलप होत आहेत का काय असं सिच्युएशन निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. आणि तालिबानचा उल्लेख आता आर्टिकलच आहे यांच्यावर, अफगाणिस्तानमध्ये काय सिच्युएशन चाललेली आहे त्यांच्यामध्ये शांतता कशा पद्धतीनं प्रस्थापित केली जाते हे तुम्हाला आत्ताच मी समजावून सांगितलं होतं. त्यामुळे हे महत्त्वाचं होऊन बसतं. पुढची न्यूज बघूया कोणती महत्त्वाची आहे. पुढच्या न्यूजमध्ये इंदिरा गांधी कॅनलविषयी बोलले गेले आणि इंदिरा गांधी कॅनल रिपेअर अकॉम्प्लिश्ड इन रेकॉर्ड टाईम. विशिष्ट टायमामध्ये इंदिरा गांधी जो कॅनल आहे तो रिपेअर केलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. ते आपल्यासाठी अजिबात महत्त्वाचं नाही न्यूजमध्ये काय चाललंय ते. आपल्यासाठी इंदिरा गांधी कॅनल महत्त्वाचं आहे, त्याचं जॉग्राफिकल लोकेशन महत्त्वाचं आहे, त्याला अटॅच्ड कोणती रिव्हर असेल तर ती रिव्हर महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर कंट्रीज लॉंगेस्ट कॅनल आहे. हा सर्वात लाँग कॅनल असणारा भारतातला सगळ्यात लाँग कॅनल आहे इंदिरा गांधी कॅनल. त्याच्यासाठी आपल्याला ही न्यूज महत्त्वाची होती. मग त्याचं जॉग्राफिकल लोकेशन काय आहे, कोणत्या राज्यामध्ये तो येतो, त्याच्याशी रिलेटेड रिव्हर कोणते, हे सर्व आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता काय झालं, यूज इलेक्ट्रॉनिक मशीन्स टू वेट रेशन. सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्टेट गव्हर्नमेंटला हे सांगितलं आहे की तुम्ही जे आता रेशन दुकानात आपण गेलो ना तर तुम्ही पाहिलं असेल की तिथं कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल मशीन नसती वजन करण्यासाठी. तिथं आपले ट्रॅडिशनल मशीनच लावलेले असते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात धान्याचा नाश होतो, धान्य खाली सांडलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात धान्य गळते आपल्याला पाहाव्यास मिळते. मग ती टाळण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट हे सांगितलं आहे की रेशन दुकानदारांनी इलेक्ट्रिकल मशीन यूज करणं गरजेचं आहे, ते कंपल्सरी करण्यात यावं स्टेट गव्हर्नमेंटकडून, असं सेंट्रल गव्हर्नमेंटनं आदेश दिलेला आपल्याला आत्ताच पाहायला मिळालं. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. पुढची न्यूज जी आहे ती BT कॉटन विषयी सांगणारी न्यूज आहे. BT कॉटन अडॉप्शन शोड बेनिफिट स्टडी केली गेली एक, आणि जो BT कॉटनची जी एक प्रजाती आहे आता जेनेटिकल मॉडिफाईड आहे, कापसाची एक नवीन जेनेटिकल मॉडिफाईड प्रजाती डेव्हलप केली गेली होती, त्याला आपण BT कॉटन म्हणतो. आता BT कॉटन विषयी सांगतो तुम्हाला. व्हॉट इज अ BT कॉटन? तर जेनेटिकली मॉडिफाईड, त्याच्या जीन्समध्ये बदल करून मॉडिफाईड केलेली व्हरायटी ऑफ ए कॉटन दॅट प्रोड्यूस अँड इन्सेक्टिसाइड. म्हणजे कीटकापासून संरक्षण करणारी, स्वतःचं संरक्षण करणारी हे कापसाची प्रजाती आहे. आणि ज्या ट्रॅडिशनल प्रजाती आपण बघत होतो ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड्स वगैरे यूज केली होती. कारण कशासाठी? कीटकनाशकं ती त्याच्यावरती यूज केली होती. त्याच्यामुळे काय होत होतं, लोकांच्या हेल्थवरती सुद्धा परिणाम होत होतो. परंतु BT कॉटनमध्ये अशा प्रकारचे पेस्टिसाइडचा यूज करायची गरज नाही, कारण ते सेल्फ प्रोटेक्टेड आहे पेस्टिसाइडपासून, कीटकांपासून, समजते. त्याच्यासाठी BT कॉटन महत्त्वाचं आहे आणि BT कॉटनचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत असं एका स्टडीमध्ये आता सांगितलं आहे. लॉंग टर्म इम्पॅक्ट ऑफ BT कॉटन अँड इम्पेरिकल एव्हिडन्स फ्रॉम नॉर्थ इंडिया. पंजाबमध्ये खऱ्या अर्थानं BT कॉटन मोठ्या प्रमाणात BT कॉटनचं प्रोडक्शन होताना आपल्याला दिसतं आणि तिथं खूप वर्षांचा स्टडी करून हे निष्कर्ष काढला गेला की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहेत. बरोबर आहे. आता ही न्यूज काय ह्याच्यापेक्षा आपल्याला BT कॉटनविषयी एक विशेष इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे. मग त्याच्यामध्ये आता कापूस उत्पादक क्षेत्र भारतातलं कोणकोणतं आहे ते सुद्धा आपण बघायला पाहिजे, त्याचबरोबर जगातलं कोणकोणतं आहे हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. आणि पहिल्यांदा BT कॉटनचं प्रोडक्शन चायनामध्ये केलं गेलं होतं. त्याच्यासाठी चायनासुद्धा BT कॉटनच्या संदर्भात चायना तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या न्यूजमध्ये नाही पण सांगतो मी तुम्हाला.
पुढं आहे बीटी कॉटनविषयी विशेष माहिती. व्हॉट इज बीटी? बीटीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर बॅसिलस थोरिजेनेसिस हा याचा लॉंग फॉर्म आहे. त्याला आपण बीटी शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. डिस्कवर्ड बाय ईश्वतारी इन 1901. 1901 मध्ये याची डिस्कवरी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते भारतामध्ये. खऱ्या अर्थानं हे प्रोडक्शन करायला सुरुवात झाली किंवा डिस्कवरी झाली असं आपण म्हणू शकतो. ईश्वतारी हे पण नाव महत्त्वाचं आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला? ही बेसिक इन्फॉर्मेशन बीटी कॉटनबद्दल आहे. त्यामुळं बीटी कॉटनविषयी तुम्हाला विचारलं तर पहिल्यांदा प्रोडक्शन चायनामध्ये केलं गेलं होतं आणि बीटीचा लॉंग फॉर्म काय आहे? बॅसिलस थोरिजिनेसिस हा बीटीचा लॉंग फॉर्म आहे. तो सुद्धा तुम्हाला म्हणजे एकंदरीत बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. समजते? आणि याच्यासाठी इन्सेक्टिसाईड म्हणजे जे आपण कीटकनाशक फवारतो ना तशा प्रकारचे कीटकनाशक याला फवारायची गरज नाही, कारण हे सेल्फ प्रोटेक्टेड आहे. कशापासून? कीटकांपासून. समजते? पुढं बघू कोणती न्यूज महत्त्वाची आपल्यासाठी. पुढची न्यूज जी आहे ती सुप्रीम कोर्टानं सिम्प्लिफाय कोविड-19 डेथ सर्टिफिकेशन प्रोसेस. सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं? आता जे कोविड-19मुळे डेथ झाले ना त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्टानं पॅकेज वगैरे जाहीर केलं होतं. बरोबर आहे, हे सर्व ठीक आहे. परंतु तुम्ही कोविड-19मुळे जे लोकांची डेथ झाली आणि त्यांना तुम्ही सर्टिफिकेट देताय ना, ती सर्टिफिकेट देण्याची प्रोसिजर काय आहे किंवा कोविड-19मुळे डेथ झाली डिक्लेअर करण्याची तुमची प्रोसिजर काय आहे, हे सुप्रीम कोर्टानं प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटनं विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते तुम्हाला? आणि ही जी एक प्रोसिजर आहे, जर इतर कोणत्या आजारानं जरी डेथ झाली असेल तरी त्याला कोविडनं डेथ झाली असंच काउंट केलं गेलं. या कालावधीमध्ये बऱ्याच केसेस आपण अशा बघितल्या, बऱ्याच काय 50% जास्त केसेस अशा बघितल्या आपण की ज्या अंडर काउंट झाल्या आहेत किंवा काउंटेबल व्यवस्थित केलं गेलं नाही. बरोबर आहे. म्हणूनच सुप्रीम कोर्टानं खऱ्या अर्थानं हा प्रश्न विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. पुढं आता गंगा नदीमध्ये आपण बघितलं होतं, गंगा रिव्हरमध्ये काय बघितलं होतं तर डेथ बॉड्या ज्या आहेत त्या तिथं दफन करण्यापेक्षा किंवा दहन करण्यापेक्षा त्या नदीत फेकल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे कुठंतरी असा आवाज उठवला जात होता की नदीचं पोल्युशन होताना आपल्याला दिसते. परंतु आत्ताच गव्हर्नमेंटकडून हे जाहीर केलं की अशा प्रकारच्या बॉडीजमुळे कोणत्याही प्रकारचं नदीचं पोल्युशन झालेलं नाही. बरोबर आहे. आता यामुळं गंगा रिव्हर महत्त्वाचे. मग गंगा रिव्हरचा उगम काय आहे, त्याच्या ट्रिब्युटरीज कोणकोणत्या आहेत, ह्या सर्व आपण बघून ठेवणं अतिशय गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला? याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होऊन बसते. पुढची न्यूज कोणती महत्त्वाची आपल्यासाठी बघूया. पुढची न्यूज जी आहे ती काश्मीर गव्हर्नमेंट जी आहे ती अमरनाथ यात्रा ही कॅन्सल त्यांनी केलेली आहे. अमरनाथ यात्रा म्हणजे अमरनाथ टेम्पल वगैरे तुम्ही त्याचं जॉग्राफिकल लोकेशन बघून ठेवायला पाहिजे. ती आत्ताच कॅन्सल करण्यात आली. ही खूप महत्त्वाची यात्रा मानली जाते, त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. त्यानंतर नो डिसेंट ऑन कोविशिल्ड डोसेस इंटरव्हल मिनिस्ट्री. म्हणजे आता काय झालं होतं 12 आठवड्याचा मध्ये 2 डोस याच्यामध्ये कालावधी असावा असं गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलं होतं. परंतु त्याच्या RTI केल्यानंतर त्याच्यामध्ये मिनिस्ट्रीकडून इन्फॉर्मेशन काय देण्यात आली तर अशा प्रकारची सायंटिफिक इन्फॉर्मेशन कोणतीही ऑफिशियल इन्फॉर्मेशन नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा सायन्सचा रिसर्च करून हा जे सोल्युशन आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे काढलं गेलं नाही. म्हणजे कुठेही याला सायंटिफिक बेस या स्टेटमेंटला नाही असं आपल्याला पाहाव्यास मिळतं. याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची. पुढची न्यूज एक्सपोर्ट्स रिझ्यूम फ्रॉम गाझा ॲज इस्रायल इजेस ब्लॉकेड. आता इथं काय झालं होतं, इस्रायल पॅलेस्टाईनचा कॉन्फ्लिक्ट सांगणारं लेक्चर मी ऑलरेडी बनवलं आहे आणि त्या कॉन्फ्लिक्टमुळं काय झालं होतं, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये जो व्यापार चालत होता ना, इम्पोर्ट एक्सपोर्ट चालत होता, तो कुठंतरी इस्रायलने स्टॉप केला होता. परंतु आता तो पुन्हा एकदा रिझ्यूम केला गेला आहे, पुन्हा एकदा सुरू केला गेला आहे. त्यामुळे तिथले जे फार्मर्स आहेत वगैरे त्यांना फायदा होताना आपल्याला दिसणार आहे. मग आता इस्रायलचं लोकेशन काय आहे, पॅलेस्टाईनचं काय आहे, गाझा स्ट्रीप कुठं आहे तिथं, बरोबर आहे, हे सुद्धा आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी ती न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची आहे. पुढची न्यूज पुन्हा कशासाठी आली तर इराणमध्ये आताच प्रेसिडेन्शियल इलेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये रईझी जे आहे इब्राहिम रईझी हे निवडून आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग आता USA गव्हर्नमेंटकडून जे न्यूक्लिअर निगोशिएशन होतं ना न्यूक्लिअर वेपन्सचं, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यास यांनी सरळ नकार दिला आहे बायडेन गव्हर्नमेंटला. त्याच्यामुळे आता इराण आणि USA मध्ये काय रिलेशनमध्ये तफावत जाणवते, काय रिलेशनमध्ये डिफरंट आपल्याला
येणाऱ्या काळामध्ये जाणवतोय ते सुद्धा आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर USA सोबत इंडियाचं रिलेशन काय आहे आणि इंडियाचं परत इराणशी रिलेशन काय आहे हे आपण इंटरनॅशनल रिलेशन्सच्या दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? याच्यासाठी ही महत्त्वाची न्यूज होती. आता इराणचं जॉग्राफिकल लोकेशन वगैरे, शेजारील कंट्री कोणकोणते आहेत, बाउंड्री टच कोण कोण करते, जवळचा कोणता सी आहे का, तो आपण सर्व काही बघून ठेवायला पाहिजे. इथं आपलं आजचं द हिंदूचं डिस्कशन खऱ्या अर्थानं संपत आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आजचा न्यूजपेपर समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना प्लीज हे लेक्चर शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या नवीन लेक्चरपर्यंत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.